नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर यांनी भूनिधी नावाचं एक पोर्टल हे बनवलेलं आहे. ओके, तर ह्या पोर्टलवरती आपल्याला पूर्ण इस्रो रिलेटेड जे पण डेटा वगैरे आहे, सॅटेलाइट इमेज पर्टिक्युलरली, ते इथून आपल्याला डाउनलोड करता येतं. ठीक आहे. लिहून घ्या ना तर भाई. इस्रो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आज NRSC जायचं काय आहे आहे? आपल्याला तर कॉम्प्युटर नॅशनल लॅबला. रिमोट सेन्सिंग सेंटर. मग ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे ज्याच्या थ्रू सॅटेलाइट इमेज डेटा डिस्ट्रीब्यूट केला जातो पूर्ण इंडियामध्ये किंवा अब्रॉड सुद्धा. ओके, तर NRSC plays important role to disseminate the satellite data of ISRO or even foreign satellite data to the Indian users. तर इंडियन कंपनीजला पण एखादा काही फॉरेन सॅटेलाइट डेटा विकत घ्यायचा असेल तर दे नीड टू गेट इट थ्रू द NRSC थ्रूच त्यांना तो परचेस करावा लागतो. So that is the nodal agency, you can say. It is the autonomous agency, National Remote Sensing Center, in terms of satellite data purchase. But no, some of the satellite data is purchased. Other data is given available as free for the users on this particular portal. तर याच्यावरती आपल्याला सॅटेलाइट इमेज डेटा फ्रीली अवेलेबल आहे. ठीक आहे. तर इंडियाचे खूप सारे सॅटेलाइट्स आहेत, त्याचा डेटा याच्यावरती अवेलेबल आहे. तर या पोर्टलमध्ये इफ यू क्लिक इथं भूनिधी ब्राउज अँड ऑर्डरवरती इथं जर आपण क्लिक केलं तर तिथे पुन्हा आपल्याला तोच ऑप्शन पुढे येतो, भूनिधी ब्राउज अँड ऑर्डर. तर याच्यामध्ये आपल्याला लॉग इन मध्ये आपलं अकाउंट तयार करून लॉग इन करावं लागतं. देन ओनली वी कॅन क्रिएट आवर सॉरी यू कॅन डाउनलोड द सॅटेलाइट डेटा थ्रू दिस पोर्टल इफ यू हॅव द अकाउंट त्याच्यासाठी तुम्हाला ओपन करावं लागेल. त्यासाठी तुम्ही इथे साइन अपला क्लिक करून तुमची माहिती, पर्सनल माहिती, सॉरी, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल, त्यानंतर तुम्ही हे सबमिट करू शकता. वन्स युअर अकाउंट गेट ॲक्टिवेटेड, अकाउंट ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही इथे इथं लॉग इन आहे का चेक करू शकतो. तर इथं लॉग इनचं ऑप्शन एकदा परत क्लिक करता आणि ह्या स्क्रीनला माझ्या सेव्ह आहे. लेट्स से लॉग इन. तर लॉग इन करतोय मी आता. लॉग इन करताना आपल्याला एक ते विचारतात की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करता, तर कुठला तरी एक सिलेक्ट करावं लागतं अँड देन वी हॅव टू क्लिक सबमिट ऑप्शन. तर आवाज येतो ना? हॅलो. हो येतोय सर. येतोय सर. ओके. तर हे जे पोर्टल आहे त्याचं आपण इमेज सॅटेलाइट इमेज डेटा डाउनलोड करू शकतो. आता ह्या सॅटेलाइट इमेजचे पण प्रकार असतात. आपण माझ्या लेक्चरमध्ये थोडंसं मी त्याच्यावरती आपण डिस्कस केलं होतं की सॅटेलाइट डेटामध्ये नॉर्मल, आता इथं जे आपल्याला सॅटेलाइट इमेज दिसते इथं आपल्याला बेस मॅप पण त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. जसं आपण क्यूजेसमध्ये पण सॅटेलाइट इमेज बेस मॅप ॲड करून चेक केलं होतं, तसा हा इमेज बेस मॅप इथे पण आपल्याला दिसतोय. आता ह्या ज्या अशा इमेज असतात ज्याच्यामध्ये आपल्याला अर्थवरती जे फीचर्स आहेत ते दिसतात एक्झॅक्टली ॲज इट इज, तर त्यावेळी हे ते बडबड. नॉर्मल अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणतात त्याला. EO, यू कॅन सी इथं EO लिहिलेलं आहे. EO म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट डेटा. ठीक आहे. त्यामध्ये मग लिस्ट 3 आहे, लिस्ट 4 आहे. तर आता इथं तुमच्या एरियाचा तुम्ही DM किंवा लिस्ट 4 ची इमेज, लिस्ट 3 ची इमेज डाउनलोड करू शकता. तर लिस्ट 3 इमेज आहे, तर त्याचा ॲक्युरसी आहे साधारण 23 मीटर. लिस्ट 4चा पिक्सल आहे 5 बाय 5 मीटरचा त्याची ॲक्युरसी आहे. आणि कार्टोसॅट जो आहे त्याचा फ्री अवेलेबल जो आहे तो 30 मीटरचा आहे, बट ओरिजिनल त्याचं रेझोल्युशन 1 मीटर आहे.
बट ते फ्रीली अवेलेबल नाही. ते परचेस करावं लागतं आपल्याला. त्याचं व्हर्जन फ्रीली, सॉरी, त्याचं जे फ्री व्हर्जन अवेलेबल आहे, कार्टोसॅट हा सॅटेलाइट इमेजेस आहे इंडियाची. कार्टोसॅट जे की 2005 मध्ये पहिलं लॉन्च केलं गेलं आणि नंतर 2015 ते 19च्या दरम्यान दुसरं लॉन्च केलं गेलं. आणि असे जे सॅटेलाइट लॉन्च केले गेले इंडियाने, इस्रोने, तर त्याच्या थ्रू एलिव्हेशन डेटा कॅप्चर केला जातो. तर डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, याच्या नावात एलिव्हेशन हा वर्ड खूप महत्वाचा आहे, कारण की हा जो सॅटेलाइट डेटा आहे हा फक्त रेकॉर्डिंग चालू आहे. मोबाईलवरून जॉईन करा ना तुम्ही पटापट. नेटवर्क गेलं. इथं मी पुणे टाकलं, त्याचं लोकेशन इथं येतं आणि त्याच्या सराउंडिंग किती एरिया पाहिजे तुम्हाला, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, समजा मी 20 केलं आणि ज्यावेळी मी इथे क्लिक करणार त्यावेळी तो एरिया आपल्याला इथे शो करतो. आणि पुढचे पॅरामीटर वन बाय वन तुम्हाला घ्यावे लागतात. आता डीएम जर मला घ्यायचं असेल तर मला पाचच्या काही महिन्यांपूर्वीचा मी टाकू शकतो, जसं की डिसेंबर 1 पासून आजपर्यंतचा. आणि मग इथं ओपन की परचेस करायचं आहे, तर ओपन डेटा पाहिजे आपल्याला, म्हणजे फ्री ओपन म्हणजे रेझोल्युशन 30 मीटर आहे, तर 25 ते 100 घ्यायचे. इमेजिंग स्पेक्ट्रम त्याला ऑप्टिकल डेटा म्हणतात, मायक्रोवेव्ह वेगळा आहे. सॅटेलाइटमध्ये कार्टोसॅट 1 हा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि सेन्सर टाईप अँक्रोमॅटिक, आणि प्रोडक्ट्समध्ये कार्टोडियम, आणि थीम्समध्ये एखादी थीम, जसा डीएम अर्बन स्टडीज एखादं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथं खाली ऑप्शन आहे ओपन डेटा डायरेक्ट डाउनलोड कार्टोसॅट 1, आणि त्यानंतर मी सबमिट करतो. तर जसं मी सबमिट करणार तसं मला अ, आपला जो एरिया आहे त्यासाठीचा इथं डिजिटल एलिव्हेशन मॉडेल हा इथं डेटा इथं आपल्याला दिसेल. इथं जर मी त्याला क्लिक केलं तर तो इथं कसा आहे याच्यामध्ये तो आपल्याला इथं दाखवेल. तर जसं आपण बघू शकता इथं की हा एक ब्लॅक अँड व्हाईट सॅटेलाइट डेटा आहे, इट इज नॉट कलर, बिकॉज त्याच्यामध्ये एकच बँड असते. त्यामुळे ज्या वेळी सॅटेलाइट इमेजमध्ये एकच बँड असतो त्यावेळी त्या इमेजला पॅनक्रोमॅटिक इमेज किंवा ब्लॅक अँड व्हाईट इमेज मध्ये ती असते, त्याला पॅनक्रोमॅटिक इमेज म्हणतात. त्यामुळे इथे पॅन दिले तुम्हाला, PAN, पॅन म्हणजे पॅनक्रोमॅटिक इमेज, ज्याच्यामध्ये एकच सिंगल बँड आहे. ठीक आहे. तर मग जसं झालंय. तुम्ही तुमचा एरियाची तुम्हाला इमेज इथं मिळाली, त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इथं ॲड टू कार्ट नावाचा ऑप्शन आहे. जसं आपण शॉपिंग करतो, तुमचं केक आहे का? मोरोलेस त्या पद्धतीने इथं गेलेलं आहे. ॲड टू कार्ट मराठी. केलं, बट आपल्याला हे फ्रीच मिळणार आहे लक्षात घ्या. ॲडेड टू ओपन डेटा कार्ट, त्यानंतर इथे कार्डचं ऑप्शन आहे, त्याला जाऊन सिम्पली आपण इथं कन्फर्म करायचं आहे आणि मग इथून डाउनलोड करायचं आहे. पहिलं कन्फर्म करायचं आहे. तर जसं आपण कन्फर्म करू तसं तो इथं ग्रीन होईल डाउनलोडचा ऑप्शन, आणि इथं मी डाउनलोडला क्लिक केलं तर तो डाउनलोड अशा पद्धतीने मी माझ्या फोल्डरमध्ये करू शकतो. आणि बघू शकतो आपण 44.5 MBचा हा डीएम आहे. आता ऑलरेडी मी केलं त्यामुळे मी हे कॅन्सल करतो. तर इथून तो डाउनलोड आहे तुमचा डीएम, आणि या पद्धतीनं तुम्ही कोणताही सॅटेलाइट डेटा, आता आपण फक्त कार्टोसॅटचं बघितलं, बट इथं सर्च क्रायटेरियामध्ये तुम्ही जर प्रोडक्ट चेंज केलं, समजा ओपन डेटामध्ये समजा तुम्ही लिस्ट स्कोर करायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, तर इथं मी ते 5 ते 25 घेतो. आणि इमेजिंग स्पेक्ट्रम इथं ऑप्टिकल बरोबर आहे. सॅटेलाइट मोडमध्ये समजा मी लिस्ट स्कोर वगैरे घ्यायचं असेल मला,
तर इथं ते पॅरामीटर जसं चेंज करणार तसे पुढचे ऑप्शन चेंज होतात, त्यामुळे हे एरर येतात कारण की पुढचे आपण ऑप्शन घेतलेले. तर इथं अनचेक करूया बाकी सगळं वन बाय वन खालून, आणि मग ते पुढचे ऑप्शन आपल्याला बरोबर येतील. बघा आता ते बंद झालं ऑटोमॅटिक कारण की खालून ते प्रॉब्लेम होता. तर इथं इमेजिंग स्पेक्ट्रम ऑप्टिकल बरोबर आहे. सॅटेलाइट जो आहे तो आता लिस्ट फोर जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर रिसोर्सॅट 2 किंवा रिसोर्सॅट 2A, रिसोर्सॅट 2A घेतलं. नंतर सेन्सर टाईप लिस्ट 4 किंवा लिस्ट 3 दोन्ही घेऊ शकता. त्यानंतर ओपन डेटा डायरेक्ट डाउनलोड लिस्ट 4 अँड देन सबमिट. इथं त्या एरियाची आपल्याला लिस्ट 4 ची इमेज सुद्धा अवेलेबल आहे. ती जर मी ओपन करून बघितलं तर ती अशी तुम्हाला दिसणार. तर ही पण इमेज जी आहे सॅटेलाइट इमेज ही तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर हे डाउनलोड कसं करायचं ते आपण बघितलं की आता पुढचं जे टूल आपण बघणार आहे QGIS मध्ये, त्याच्यामध्ये आपण हाच DM आधी जो आपण डाउनलोड केला तो आपण यूज करणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी DM हा एक सॅटेलाइट इमेज आहे, तर तो रास्टर असेल का वेक्टर असेल? राष्ट्र. कॅन बघा एनीवन टेल मी राष्ट्र सांग. वेदर इट इज रास्टर और वेक्टर? राष्ट्र सांग ना त्यांना. Master. Obviously it's a raster, yes, because DM किंवा कुठलाही सॅटेलाइट डेटा हा सॅटेलाइट डेटा इमेज मध्ये असतो, इमेज स्वरूपात असतो, म्हणजेच तो पिक्सल स्वरूपात असतो आणि तो रास्टर डेटाच असणार आहे. तर DM सुद्धा एक रास्टर डेटा आहे लक्षात घ्या. त्यामुळे इथं आपल्याला ऍड रास्टरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोल्डरमध्ये जायचं आपल्या जिथं आपण डेटा DMचा आपल्याकडे ठेवलेला आहे. ठीक आहे. तर इथं माझ्याकडे काही डेटा आहे आधीच्या बॅचमध्ये मी केलेला आहे. तर तो इथं सिलेक्ट केला आणि इथं ओपनला क्लिक केलं आणि त्यानंतर ॲडला क्लिक केलं. तर इथं हा DM मी इथं ॲड केलेला आहे. ठीक आहे. आता DM मध्ये जसं मी म्हटलं की तुम्हाला ऍक्च्युअल अर्थवरती काय आहे ते दिसणार नाही, पण तुम्हाला त्याच्या त्या एरियातली हाईट जी आहे समुद्र सपाटीपासूनची ती तर कमी ते जास्त अशी डार्क टू फेंट अशा कलरमध्ये तुम्हाला दिसेल, ब्लॅक अँड व्हाईट. तर डार्क एरियाच इथं म्हणजे काय आहे की एलिव्हेशन तिथं कमी आहे एकदम. जसं इथं आपण बघू शकतो ब्लॅकला साधारण -64.55 मीटर अशी हाईट आहे. आता -64 ऍक्च्युली एरर येतो, बट -64 म्हणजे तुम्ही झिरो असं कन्सिडर करा. समुद्र सपाटी पासून झिरो समजा तिथं आहे, आणि जास्तीत जास्त हाईट ह्या पूर्ण DMच्या एरियामध्ये किती आहे? 1340.73. ठीक आहे. जिथं व्हाईट किंवा ब्राईट कलर असेल तिथं. ठीक आहे. तर DM ऍड केलेला आहे. नंतर राईट क्लिक. आता याला जरी हा ब्लॅक अँड व्हाईट डेटा असेल तर इथं तुम्ही लक्षात घ्या जिथं ब्लॅक कलर आहे तिथं हाईट कमी आहे समुद्र सपाटीपासूनची, आणि जिथं ग्रे कलर आहे तिथं थोडी मीडियम हाईट असेल, आणि सगळ्यात जास्त हाईट तुम्हाला जिथं व्हाईट एकदम एरिया पॅचेस दिसतात तुम्हाला, दॅट मीन्स तिथं एलिव्हेशन एरिया जास्त आहे किंवा हाईट जास्त आहे, म्हणजेच तिथं डोंगरी एरिया तिथं असू शकते. जिथं जिथं तुम्हाला हे पांढऱ्या रांगा इथं दिसतात त्या डोंगर रांगा असू शकतात. ठीक आहे. असं ते एरिया तुम्ही रीड करू शकता इथं. ठीक आहे. तर जरी हा DM ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला दिसत असला तरी त्याला आपल्याला कलराईज करता येतं. म्हणजे आपल्याला त्याला इलिव्हेशनच्या बेसिसवर क्लासिफाय करता येतं आणि त्या क्लासिफिकेशन नंतर त्याला कलराईज करता येतं. तर त्यासाठी राईट क्लिक DM वरती करायचे, प्रॉपर्टीज, सिम्बॉलॉजीमध्ये बाय डिफॉल्ट इट इज सिंगल बँड ग्रे ऑप्शन आहे, त्याला आपल्याला चेंज करून सिंगल बँड स्युडो कलर हा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अं, आपल्याला इथं कलर रॅम्प त्याचा चेंज करू शकतो आपण. तर इथं बरेच कलर रॅम्प अवेलेबल आहेत, त्यातला कुठला तरी एक मी लेट्स से आय टू टेक.
इथं आपल्याला मेथड चेंज करता येते कंटिन्युअस इक्वल इंटरवल क्वांटाईल तर मी क्वांटाईल घेतलं जे की चांगली एक मेथड आहे क्लासिफिकेशनची त्यानंतर क्लासेस जे आहेत ते 5 आहेत बाय डिफॉल्ट समजा मला ते 10 करायचे तर इथं मी 10 टाईप केलं त्यानंतर क्लासिफायला क्लिक केलं त्यानंतर लेजंड सेटिंग आता लेजंड म्हणजे काय की इथं आपल्याला जसं हे त्याच्या व्हॅल्यूजनुसार हे कलरच्या वेगळे ब्रॅकेट्स दिसत आहेत तसे इथे दिसले पाहिजेत नाही तर एकच रॅम्प असं जर दिसलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर ते लेजंड सेटिंग मधून आपल्याला यूज कंटिन्युअस लेजंडला अनचेक करायचे ठीक आहे आणि ओके करायचे आणि देन क्लिक अप्लाय त्यानंतर आपल्याला अप्लायला क्लिक करायचे आणि ओके करायचे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्याला क्लासिफाय नुसार ते कलर तिथं आलेले आहेत आता इथं लक्षात घ्या जिथं रेड कलर आहे तिथं एलिव्हेशन काय असेल कमी असेल का जास्त असेल मॅपवरती बघा लेफ्ट कम साईडला कमी कमी रेड कलर म्हणजे जास्त का कमी एलिव्हेशन कमी सर. येस सगळ्यात कमी जिथं एलिव्हेशन आहे तिथं रेड कलर आहे आणि जिथं जास्त एलिव्हेशन एकदम तिथं ब्ल्यू कलर आहे ठीक आहे तर ब्लू कलर जिथं जास्त डार्क आहे दॅट मीन्स देर इज व्हेरी हाय एलिव्हेशन आणि मग जिथं आपल्याला हे असे ग्रीन पॅचेस दिसतात तिथं मीडियम हाईट असेल किंवा ऑरेंज पण येलो कलर दॅट मीन्स दॅट देअर विल बी मीडियम हाईट देअर आणि मग इथं आपल्याला जे दिसतंय बघा की ब्ल्यू दोन्ही साईडला दोन्ही साईडला ब्ल्यू इथं बघा हा एरिया इथं पण ब्ल्यू आहे इथं पण ब्ल्यू आहे आणि मध्ये असा वेगळा कलर आहे म्हणजे इथं एलिव्हेशन कमी आणि बाजूला एलिव्हेशन जास्त म्हणजे हा रिव्हरची व्हॅली आपण इथं म्हणू शकतो हे जे असे एरियाज आपल्याला दिसत आहेत दीज आर नथिंग बट द रिव्हर व्हॅलीज आहेत ठीक आहे छोट्या मोठ्या काही व्हॅली छोट्या काही व्हॅली मोठ्या अशा त्या आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतात ठीक आहे आता हे आपण ट्राय करूया बेस मॅप वरती पण त्याला क्रॉस चेक करून बघू शकतो इथं आपण ऑलरेडी त्या बेस मॅपचं एक्सटेन्शन घेतलेले सॉरी प्लग इन घेतलेले लोड बेस मॅप आणि इथं आपण गुगलचा सॅटेलाइट हायब्रिड सिलेक्ट करूया ऍड करूया त्याला अं, लोड लोड. सर लोड म्हणा लोड, लगेच होतं ते. अरे हा सॉरी सॉरी मीच विसरलो लोड लोड होत असेल so let's see what happens याच्यात हे हा इथं लिंक दिली नेट आहे कनेक्ट ठीक आहे ठीक आहे समहाव ते येत नाहीये ठीक आहे माझ्याकडे दुसरी सॅटेलाइट इमेज आहे ती मी इथं ऍड करू ठीक आहे तर दुसरी एक सॅटेलाइट इमेज आहे माझ्याकडे लेट्स सी वेदर इट बिलोंग्स टू द सेम एरिया ऑर नॉट
माझ्याकडे लिस्ट स्कोर सॅटेलाइटची दुसरी इमेज आहे. ओके, येस. आता बघा, खाली मी सॅटेलाइट इमेज इथं ओपन केली आहे. त्याला पण मी सिम्बॉलॉजी, त्याला फॉल्स कलर कॉम्पोजिट करतोय. बँड थर्ड, सेकंड अँड बँड फर्स्ट. ठीक आहे. तर इथं बघा, आपण इथं त्याला क्रॉस चेक इथं करू शकतो की डीएम वरती आपल्याला अर्थवरचं काही व्यवस्थित जास्ती आयडेंटिफाय होऊ शकत नाही की ॲग्रिकल्चर कुठे आहे, बिल्डिंग्स कुठे आहे वगैरे. बट तेच आपण ह्याला ओव्हरले करून अशा पद्धतीने चेक करू शकतो. ठीक आहे. तर इथं ते टरेन जो आहे मागचं, जसं इथं डोंगर दिसतं आपल्याला, हा, तर इथं तो डोंगर मागचं नक्कीच आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतो. ठीक आहे. So this is how DM can be used, can be downloaded, and can be uh, uh, included in the software, and we can do the analysis on that. त्याच्यावरती आता पुढे आपल्याला काही मॅप्स आपल्याला क्रिएट करू शकतो आपण आउट ऑफ दिस डीएम. तर लक्षात घ्या, डीएम जो आहे, जसं मी म्हटलं की तो सॅटेलाइट डेटा आहे आणि राष्ट्र डेटा आहे. तर त्याला जर तुम्ही झूम केलं तर त्याला QGIS मध्ये आणि ArcGIS मध्ये पण आयडेंटिफाय नावाचं एक ऑप्शन असतं. कॅन सी, इथं आहे तो ऑप्शन आयडेंटिफाय. जर त्याला आपण एखाद्या पिक्सलला क्लिक केलं की इथं आपल्याला त्याला एक व्हॅल्यू असाइन झालेली असते. त्या व्हॅल्यू आपल्याला किती दिसते इथे, त्या पिक्सलची 634.23. म्हणजे ह्या पिक्सल जो एरिया कव्हर करतोय त्याची ॲव्हरेज हाईट तिथं किती आहे, समुद्र सपाटीपासून 634.23 मीटर. असंच कुठल्या पण, आता जिथं ब्ल्यू कलर आहे तो म्हणजे जास्त उंचीचा एरिया, जसं आपल्या लेजंड प्रमाणे. तर ब्ल्यूला मी क्लिक केलं तर त्याची इथं जास्त व्हॅल्यू यायला पाहिजे, इथं आली. जिथं मीडियम आहे तिथं येलो कलर आहे, तर तिथं पण आपल्याला त्या पद्धतीची हाईट दिसते. रेडमध्ये एकदम कमी असते, तर इथं बघू शकतो आपण 57 मीटर आहे फक्त, 40 मीटर. अशा पद्धतीने ते चेंजेस याच्यामध्ये दिसत आहेत. ठीक आहे. जिथे एकदम डार्क ब्ल्यू आहे तिथं अजून जास्त आहे बघा. ठीक आहे. तर हे आयडेंटिफायर थ्रू आपण बघू शकतो इथे. त्यानंतर आता आपल्याला हा जो एरिया डीएम मध्ये कव्हर झाला, त्या एरियामध्ये स्लोप कसा आहे ते याच्यावरून काढता येतं. त्या एरियातला कंटूर आपल्याला जनरेट करता येतं. त्यानंतर त्याला हिल शेड मॅप आपल्याला क्रिएट करता येतो त्याच्यावरून. आणि टीन नावाचा एक अजून मॅप आहे, ट्रँग्युलेटेड इरेग्युलर नेटवर्क, तो पण आपल्याला इथे तयार करता येतो. तर आपण बघूयात. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला जायचं राष्ट्रमध्ये, ॲनालिसिस, आणि तिथे ऑप्शन आहे बघा, स्लोप. स्लोप ऑप्शन मधून आपण ह्या एरियामध्ये स्लोप कसा आहे कोणत्या एरियामध्ये ते काढू शकतो, कारण की आपल्याला डीएम मध्ये इनपुट एलिव्हेशन डेटा तिथं आहे. तर इथं आपण डीएम मध्ये गेल्यानंतर राष्ट्रमध्ये जाऊन ॲनालिसिस मधून आपण स्लोप टूल निवडू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे इनपुट. इथं आपण मोझॅक डीएम, जो माझ्या डीएमचं नाव आहे ते, तो डीएमचा लेअर इथं ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअरने घेतला नसेल तर आपण इथं क्लिक करून तो द्यायचा आहे, किंवा इथं ॲड नसेल तरी आपण ब्राउज करून आपल्या फोल्डरमधून पण तो इथं इम्पोर्ट करता येतो. ठीक आहे. तर बँड बघा, एकच बँड आहे त्याला, सिंगल बँड फ्री. त्यानंतर स्लोप काढताना स्लोप पण दोन पद्धतीमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आपण. एक तर तो डिग्रीमध्ये कॅल्क्युलेट करता येतो, अदरवाईज दुसरा ऑप्शन असतो पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर डिग्री किंवा पर्सेंटेज दोनपैकी एक वेनी आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. मोस्टली आपण डिग्री प्रेफर करतो. जर पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर इथं क्लिक करायचं, पण शक्यतो ते आपण अनचेक ठेवू, कारण की आपल्याला डिग्रीमध्ये पाहिजे स्लोप. ठीक आहे.
इनपुट दिला, आउटपुट इथून जायचं स्लोप आउटपुट मॅप, इथं सेव्ह करायचं. इथं आपल्याला ह्या थ्री डॉट वरती क्लिक करून सेव्ह टू फाईल, आणि त्यानंतर आता मी फोल्डर बनवतो नवीन. त्याला मी डीएम अनालिसिस नाव दिलं. त्याच्यानंतर त्याला डबल क्लिक करून हा मॅप जो आहे तो आता स्लोप मॅप आहे, तर त्याला स्लोप डॉट टिप असं नाव त्याला दिलं, आणि त्यानंतर सेव्हला क्लिक केलं. ठीक आहे, परत इथं सिलेक्ट केलं, त्यानंतर बाकी आउटपुट दिलं फक्त, इनपुट आणि आउटपुट, बाकी कुठं काही क्लिक नाही केलं आपण. देन वी हॅव टू क्लिक रन. तर इथं आपण बघू शकतो असं काय आहे. एक मिनिट, त्याची कोऑर्डिनेट सिस्टम एकदा चेक करूया आपण, बरोबर आहे का. बरोबर आहे, याच्यावरती काय म्हणतात. एकदा परत ट्राय करूया, किंवा मी दुसरा डीएम ऍड करून बघतो काय होतंय. म्हणजे काय झालेलं ऍक्च्युली की आपल्याला, आपण जो डीएम वरतून स्लोप कॅल्क्युलेट केला, तो ह्या डीएम वरून केला, तर तो याच्यावरतीच पडला पाहिजे. तो वरती चुकून कसं काय येतोय, आय डोंट नो वाय इट इज हॅपनिंग. बट अदरवाईज लेट्स से न्यू आपण घेऊया, एकदा न्यू ऑप्शन मध्ये जाऊन परत तो डीएम एकदा ऍड करून बघू. ठीक आहे, दुसरा डीएम ऍड करूया. इथं मला तर कोऑर्डिनेट सिस्टमचा इश्यू दिसतो, कारण की जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मीटरमध्ये असल्यानंतर ते 6 किंवा 7 डिजिट मध्ये दिसतात. आय विल जस्ट शो यू. या डीएम मध्ये काहीतरी इश्यू दिसतो. ठीक आहे, तर दुसरा डीएम ऍड करतो मी. माझ्याकडे ऑलरेडी त्याच्यामध्ये पण डीएम आहे, बट कॉलेज मला तो तुम्हाला दुसरा दाखवायचा होता. तो खूप वेळा मी दुसरी लेक्चर्स मध्ये दाखवत सध्या असतो. कोर्स चालू आहे ना, त्याचा आपल्याकडे लेक्चर चालू डिफॉल्ट आहे दुसरा डीएम आहे. महाबळी सरांचं. ठीक आहे, याच्यावरती एकदा परफॉर्म करून बघूया. रास्टर ॲनालिसिस लूप, तिच्या इनपुट आईला ते घेतलं, महापौर होणार आहे म्हणून शांतता आहे. डीएम, त्यानंतर आउटपुट सेव्ह टू फाईल. हां. तर सेम स्लोप वन नाव द्यायचं, कारण की सेम नावाची दुसरी फाईल नाही तयार होऊ शकत. स्लोप वन डॉट टिप पुढे नाव जाऊन बोलू दिलं का त्याला. त्याशी? बाकी ॲज इट इज ठेवायचं आहे. क्लिक रन. काहीतरी गडबड होती. ऍक्च्युली तयार बरोबर होतं, आपलं आउटपुट लक्षात घ्या. स्लोप इथं बरोबर क्रिएट झालं बघा. ठीक आहे, ते नंतर बघूया मग आपण ते काय होतंय तसं. बट जो आउटपुट आलेला आहे तो कसा येतो बघा, स्लोपचा 0 टू, आता जो स्लोप असतो तो डिग्रीमध्ये ज्यावेळी काढतो आपण, त्यावेळी त्याचे मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू किती असू शकतात. मिनिमम 0 डिग्री स्लोप असू शकतो, आणि मॅक्झिमम किती डिग्री स्लोप असू शकतो, एनी आयडिया. स्लोपची डिग्री मॅक्झिमम किती असू शकते, व्हॅल्यू त्याची. 90. अरे तुम्हाला प्रश्न विचारता या येते. स्लोपला पण आपण सिम्बॉलॉजी देऊ शकतो. हा सांगा तुम्ही. 90 डिग्री. स्लोप
येस. 0 इज द मिनिमम स्लोप आणि मॅक्झिमम स्लोप असू शकतो 90 डिग्री, कळला जो की त्यांनी काय प्रश्न विचारला. एकदम क्लिफ वगैरे कडा वगैरे जिथं स्लोपची असतो. मॅक्झिमम व्हॅल्यू 90 किती डिग्री असू शकते? स्लोप आपण जिथं म्हणतो जिथं एकदमच जास्त उत्तर काय स्लोप कळलं? किंवा उतार जास्त असतो तिथं. ठीक आहे. तर ह्याला पण आपण कलराईज करू शकतो. तर त्यासाठी मी इथं अवघडे प्रॉपर्टीज मध्ये झोपले सगळे. सिम्बॉलॉजी, त्यानंतर इथं रेंडर टाईप, त्याला सिंगल बँड स्युडो कलर घेतला. कलर आपण वेगळा देऊया थोडा. पेन टूर डार्क रेड कलर मध्ये मी त्याला दिला. त्यानंतर इथं कंटिन्युअस ऐवजी परत क्वांटाईल ऑप्शन घेतलं मी. ठीक आहे. आता स्लोप येतं मी त्याला 5च क्लासमध्ये करतोय आणि लेजंड सेटिंग मध्ये इथं कंटिन्युअस लेजंडला अनचेक केलं, ओके केलं. नंतर अप्लाय आणि ओके. इथं मला फेंट टू डार्क रेड कलर मध्ये आउटपुट मला दिसतंय. याच्यामध्ये काय इंटरप्रिट करता येईल की जिथं फेंट कलर आहे तिथले एरिया म्हणजे कमी स्लोपचे एरिया आहे आणि एकदमच व्हाईट जे एरिया आहे ते एकदम फ्लॅट एरिया आहे. जसं वॉटर बॉडी फ्लॅट एरिया, वॉटर म्हणजे फ्लॅट, त्याच्या खाली अप्स अँड डाऊन्स असतील तो वेगळा भाग आहे. बट सॅटेलाइटला काय दिसले, त्याला पाणी दिसलं, तर त्यावर त्यांनी व्हाईट कलर मध्ये त्याला दाखवलं, म्हणजे झिरो स्लोप दाखवलं तिथं. तर जिथं जिथं डॅम आहे, लेक आहे, प्लॅटू इव्हन, तिथं एकदम कमी स्लोप किंवा झिरो स्लोप असू शकतो. आणि जसा स्लोप वाढतोय तसं तुमचे कलर हे चेंज झालेले आपल्याला इथं दिसते. आता मी क्वांटाईल सोडून दुसरी मेथड घेतली, समजा इथं इक्वल इंटरव्हल घेतलं, तर परत मला आउटपुट माझं वेगळं दिसलं. त्यानंतर कंटिन्युअस घेतलं समजा, तर त्यामध्ये पण वेगळं आउटपुट इथं दिसणार. कलर थोडासा वेगळा देऊया, हा जरा व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे. तर इथं आता स्लोप आपण जो कलर चेंज केला इथं रेड आणि ब्लॅक मध्ये त्याचं कॉम्बिनेशन दिसतं. रेड डार्क जिथं आहे तिथं स्लोप कमी आणि तिथं फ्लॅट एरियाचे एरिया तिथं दिसतात बघा, डॅम मोस्टली. तर ह्या इमेजमध्ये सॅटेलाइट डेटावरती जिथं जिथं डॅम आहे तिथं आपल्याला हे वॉटर आहे, त्यामुळे तिथं फ्लॅट स्लोप असल्यामुळे तिथं रेड कलर झिरो आलेला आहे. आणि बाकी स्लोप जसा इन्क्रीज झाला आहे आणि तो जास्तीत जास्त स्लोप जिथं डार्क कलर जास्त आहे ब्लॅक कलर मध्ये, तिथं जास्तीत जास्त स्लोप आपल्याला दिसतो. तिथं जर मी आयडेंटिफायने क्लिक केलं तर आपल्याला तिथला स्लोप समजू शकतो डार्क एरियातला, की इथं बघा 87.92 म्हणजे जवळपास 88 डिग्री स्लोप आहे. आणि जिथं कमी आहे, समजा जिथं रेड आहे तिथं झिरो असणार. त्यानंतर दुसरा ऑरेंज वगैरे जो कलर आहे तिथं थोडा मीडियम स्लोप किंवा लो स्लोप असू शकतो. ठीक. व्हाईट मध्ये थोडा मीडियम स्लोप आहे ऍक्च्युअली, 48 वगैरे. तर या पद्धतीने आउटपुट स्लोप मॅप आपल्याला तयार करता येतो विथ द हेल्प ऑफ डिजिटल एलिव्हेशन मॉडेल. आता पुढचा मॅप तयार करून बघूया आपण टीएम वरून. त्याला म्हणतात आस्पेक्ट. तर आफ्टरमध्येच अनालिसिस मध्ये पहिला ऑप्शन आहे आस्पेक्ट. तर आस्पेक्ट म्हणजे काय की जो स्लोप आहे आपला तो कोणत्या डायरेक्शन किंवा कोणत्या दिशेला फेसिंग आहे. एखाद्या एरियामध्ये जो स्लोप आहे, समजा डोंगर आहे आणि त्याचा उतार आहे, तर तो डोंगर उतार कोणत्या डायरेक्शनला फेस करतो, तर त्याला आस्पेक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तो आस्पेक्ट टूल ओपन केला, त्याच्यामध्ये डीएम इनपुट दिला. बाकी ॲज इट इज ठेवूया आणि आउटपुट आस्पेक्ट मॅप आपण सेव्ह टू फाईलला क्लिक करूया इथे आणि त्याला आउटपुट आस्पेक्ट डॉट टिफ दिलेलं आहे. and then I'll click run. तर आस्पेक्ट जो मॅप सेम अशाच पद्धतीने होत आहे. आय डोंट नो वाय इट इज. तर आस्पेक्ट जो मॅप तयार केला आहे त्याचे अँगल ऍक्च्युली तो डिग्री मध्ये असतो, बट डिग्रीचे अँगल्स असतात ऍक्च्युली जे की डायरेक्शन शो करत असतात. तर डायरेक्शन ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी आपण सर्क्युलर मॅनरने विचार करतो, ज्याच्यामध्ये सर्कल ॲज अ कन्सिडर केलं तर त्याचे 360 डिग्रीमध्ये अँगल्स असतात आणि ते डायरेक्शननुसार आपण डिवाइड करू शकतो. 4 मेजर डायरेक्शन्स
चार मायनर डायरेक्शन्स, जसं की मेजर डायरेक्शनमध्ये नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट, आणि त्यानंतर सब डायरेक्शन्समध्ये नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट. तर अशा पद्धतीचे ह्या डायरेक्शन्स आहेत 8. तर त्या 8 डायरेक्शनला हा आपला आस्पेक्ट इथं निघालेला आहे. म्हणजे 0 डिग्रीकडं जे असेल ते मोस्टली नॉर्थला फेसिंग असतात, ब्लॅक आणि व्हाईट. व्हाईट सुद्धा, कारण की जिथं ब्लॅक चालू होतो तिथंच व्हाईट एंडच्या इथं व्हाईट असतो. तर मोर ऑर लेस तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट जो स्लोप आहे एरियामध्ये, तो मोस्टली तुम्हाला नॉर्थ साईडला दिसेल. आणि बाकीचे ॲज इट इज मग बाकीचे कलर जे आहेत ते त्या त्या अँगलनुसार, जसं की नॉर्थ पहिला येईल 0ला, त्यानंतर नॉर्थ ईस्टला काहीतरी लेट्स से 90 डिग्री आलं, त्यानंतर 180 डिग्रीला पुढं ईस्ट आलं, असं ते पूर्ण 360 डिग्रीला ह्या अकॉर्डिंग टू व्हॅल्यूज 0 पासून ते 360 पर्यंत व्हॅल्यूज त्यांना ते असाइन केलेले आहेत. तर याचा अर्थ काय होतो, की समजा इथं हा स्लोप आहे, तर तिथं समजा एखादा कलर आहे, समजा ग्रे, तर ह्याला पण आपण इथं क्लासिफाय वगैरे प्रॉपर्टी वरून तुम्ही करू शकता. बट अदरवाईज तिथला जो कलर आहे समजा, त्यानुसार त्याची व्हॅल्यू किती असू शकते ते आपण काढू शकतो. तर व्हाईट असेल तर ती व्हॅल्यू जास्त असेल, समजा 350च्या पुढं 360च्या आसपास. आणि जी ब्लॅक आहे त्याची व्हॅल्यू ही 0 वगैरे असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने हे सर्व आस्पेक्ट मॅप आपल्याला इंटरप्रेट करता येतं. तर ही डिरेक्शन किंवा आस्पेक्ट का महत्वाचं असतं, कारण की एखादा स्लोप एखाद्या डायरेक्शनला जर असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नॉर्मली डायरेक्शन वाईज काही गोष्टी चेंज होऊ शकतात. ठीक आहे. जसं की एखादा डोंगर उतार जर ईस्ट साईडला फेसिंग असेल तर त्याला सूर्यप्रकाश जास्त मिळेल, तिथं मे बी वेगळ्या कंडिशन असतील. आणि तो जर वेस्ट साईडला उतारा जास्त असेल तर त्यावेळी ती वेगळी कंडिशन आहे, त्याच्यामध्ये त्यांना दुपारनंतर ऊन वगैरे मिळेल त्या एरियाला, आणि इतर वेळी तो एरिया अंधारात असेल. अशा गोष्टी तिथं घडू शकतात. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आस्पेक्ट. त्यानंतर पुढचा अजून एक मॅप आहे, त्याला हिलशेड मॅप असं म्हणतात. तो पण डीएम करून आपण इझिली क्रिएट करू शकतो. हिलशेड, त्यासाठी पण रास्टर अनालिसिस हिलशेड. इनपुट आपल्याला पुन्हा डीएम घ्यायचं इथे, त्यानंतर बाकी ॲज इट इज ठेवायचं, आणि हिलशेडचं आउटपुट आपल्याला इथं सेव्ह टू फाईलला क्लिक करायचं. त्याला हिलशेड डॉट टिप असं नाव दिलं. बाकी ॲज इट इज ठेवायचं आणि क्लिक डन. द हिलशेड मॅप अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅप, ज्याच्यामुळे आपल्याला त्या एरिया एक्झॅक्टली त्या एरियाचा टरेन कसा आहे, अप्स अँड डाऊन्स कसे आहेत त्या एरियामध्ये, या सर्व गोष्टी आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. तर हिल शेडलाच आपण जॉग्राफीमध्ये शेडेड रिलीफ असंही म्हटलं जातं. शेडेड रिलीफ ज्याच्यामध्ये शेड्स यूज करून एखाद्या एरियाचा टरेन तिथं आपल्याला शो करता येतो. इथं आपण बघू शकतो की व्हेरी क्लिअरली आपण सांगू शकतो की इथं डोंगर, मोठे डोंगर इथं दिसत आहेत आपल्याला, वॉटर बॉडी इथं स्मूथ एरियामध्ये दिसते, आणि अकॉर्डिंगली बाकीचे पण फीचर आपल्याला तिथं क्लिअरली दिसत आहेत. जसं की कुठं स्लोप कमी असेल कुठं जास्त असेल ते आपल्याला ह्या टरेन, जिथं डार्क शेड असेल ऑब्व्हियसली तिथं स्लोप जास्त असेल, कारण की जिथं शेड आहे तिथं म्हणजे ते डोंगर रांग असेल तिथं, आणि त्यामुळे तिथं स्लोप जास्त असणार, दॅट इज फॉर शुअर. आणि या पद्धतीने आपण हा मॅप इंटरप्रेट करू शकतो की जिथं डार्क एरिया आहे ती शेड आहे, आणि त्या शेडवरती बऱ्याच गोष्टी तिथं अवलंबून असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं आपण स्लोप जास्त आहे हे नक्की आपण सांगू शकतो त्याच्यावर. आणि जसे एखादा एरिया ब्राईट असेल तर तो एरिया कमी स्लोपवाला एरिया असेल, तिथं हाईट पण कमी असू शकते. असे निष्कर्ष याच्यावरून आपल्याला काढता येतात. त्याला हिल शेड मॅप, 3 प्रकारचे मॅप बघितले आपण, सर सर स्लोप, आस्पेक्ट आणि हिल शेड. हा. ठीक आहे, आजच्या प्रॅक्टिस पुरतं, कारण एवढं त्यांना हे करायला होते, ओव्हरलोड होईल एक नाही दिवसाला. नाही नाही नाही, एक आणि एक एक फक्त राहिलंय. थांबा सर, एक कंटूर मॅप प्रश्न एक असा राहिला होता फक्त. एक प्रश्न असा होता सर जसं सर मला एक
हॅलो, माझा मला आवाज येतोय? हा येतोय ना सर. हा, विचारा क्वेश्चन. म्हणलो एक प्रश्न असा होता, समजा हम्म. आपण कसं आहे का मला एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा स्लोप मॅप काढायचा, समजा एखाद्या गावाचा एखाद्या तालुक्याचा. तर हम्म. टोपोशीटमध्ये आपल्याला माहीत असतं की मला सिन्नर तालुक्याचं काही ॲनालिसिस करायचं तर टोपोशीटचा नंबर मला माहिती आहे. पण डेम इमेज हम्म. डाउनलोड करताना आपल्याला कसं कळेल का मला त्या पर्टिक्युलर एरियाची डेम इमेज जी आहे म्हणून. ठीक आहे, इथं टाकायचं सर, इकडं बघा. इथं सिन्नर टाकलं समजा तो. ठीक हां. आहे. सिन्नरचं इथं लोकेशन सर्च झालं की इथं त्याचं लॅटलॉग ऑटोमॅटिक येत आहे. आणि ओके. त्याचा सभोवती किती एरिया पाहिजे, समजा मी 10 किलोमीटर, इथं क्लिक केलं की तो सिन्नरला झूम करणार असं. अच्छा अच्छा, आणि त्या ओके. एरियाचं पाहिजे. आणि खूप मोठा एरिया त्याच्यात कॅप्चर होतो, म्हणजे तालुका काहीच नाही. आता मी इथं जर पुढच्या गोष्टी टाकल्या ऍज इट इज, हो ना, तर होतेच. हा, तर मग इथं बाकीच्या इथं ओपन डेटा, रिझोल्यूशन 25 ते 100 मीटर, स्पेक्ट्रम ऑप्टिकल, सॅटेलाइट कार्टोसॅट, सेन्सर पॅनक्रोमॅटिक, प्रोडक्ट कार्टोडियम, थीम डीएम समजा. मी इकडे विचारलेला क्लिक प्रश्न केलं, कळला काय विचारलं. इथं क्लिक करायचं आणि सबमिट झोपलाय करायचं. तर बघा, खूप मोठा एरियाचा डीएम ऍट अ टाइम आपल्याला मिळतो. तर तुम्हाला डाउनलोड करताना हे दोन्ही करावं लागतील, जर तुम्हाला पूर्ण जुन्नरचा पाहिजे असेल तर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे मग याला डाउनलोड करा. याला सॅटेलाइट सारखे काही नंबर असतात का म्हणजे याच्या आपल्या टोपोशीट सारखे. हे काय, त्याला हे असतात, त्याला काय म्हणतो आपण, पाथ आणि रो असतात त्याला. जसं इथं आपल्याला इथं दिसतंय N19 आणि हां. E073, हे त्याचे पाथ आणि रोज आहे. आणि ओके. त्यानंतर N19 E74, हे तेच ना दोन एरिया मग. म्हणजे एरिया. हा, म्हणजे ठीक आहे. 90 आणि 74 हे तर नॉर्थिंग आणि ईस्टिंगच आहे ना मग. हो हो, म्हणजे बरोबर. हे लॅटलॉंगच आहे. लॅटिट्यूड आहे त्याची लॅटलॉंग आहे डायरेक्ट. ते. लॅटलॉंग आहे. आणि आता बट समजा. हा, ऐका, एकच मिनिट. फक्त हा ऑप्शन नाही, आपल्याला शेप फाईल पण अपलोड करू शकतो. अच्छा, तर हां हां, जर तेच मी. तुमच्याकडे सिन्नरची शेप फाईल आहे, तर इथं हां. युजर शेप फाईल मध्ये जायचं. तुमची जिथं शेप फाईल आहे तिथं ती झिप फोल्डर मध्ये झिप करायची, आणि ती इथं अपलोड करून इथं क्लिक करायचं. मग सेम तेवढाच एरिया येणार का, तेवढाच एरिया. नाही, तेवढंच नाही, त्या एरियामध्ये जेवढे डीएम एरियाचे असतील, जसं आता इथं 2 आले ना आपल्याला, हां तसंच हां. तिथं पण होणार. मग पण 2, समजा 3 समजा मी एका ह्याच्यात टाकलेले बसलं तर एका ह्याच्यात. मी हम्म. ते मी टाकलेल्या शेप फाईल मध्ये एकच डीएम मध्ये असेल तर तेवढाच एरिया येणार ना फक्त. हा, का राईट तोच राईट, डीएम तसं येणार आहे मग. ते. राईट राईट, एक्झॅक्टली. ठीक आहे. ठीक आहे सर, ओके, ठीक आहे. एक एक मिनिट, एक पुढचं टूल घेऊ, थोडं छोटंसंच आहे ते. कंटूर नावाचं टूल. ओके. तर कंटूर्स माहिती असेल सर्वांना की सेम इलिव्हेशनचे एरिया जोडणारी जी रेषा असते, त्याला आपण कंटूर्स असं म्हणतो. तर राष्ट्रमध्येच आपल्याला एक्सट्रॅक्शन मध्ये कंटूर नावाचं ऑप्शन आहे, जे की आपण डीएम वरूनच क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर इथं डीएम इनपुट ऑलरेडी इथं आलेला आहे. त्यानंतर कंटूर इंटरवल आपल्याला घ्यायचं आहे. आता इंटरवल घेताना तुमचा जो डीएम आहे त्याचा मिनिमम हाईट किती आहे, मॅक्झिमम हाईट किती आहे, त्यानुसार घ्यायचं आहे. तर मिनिमम इलिव्हेशन इथं आहे 406 मीटर, मॅक्झिमम 1392 मीटर. तर साधारण 1000चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. 1400 ऑलमोस्ट आणि 400, म्हणजे 1000चा डिफरन्स आहे. तर त्यानुसार समजा मी 40 मीटर, 50 मीटर, 30 मीटर असं याचं इंटरवल घेऊ शकतो. समजा मी घेतलं 50 मीटर. ठीक आहे. तर 50 मीटर म्हणजे पहिली कंटूर जर 406ची झाली, तर त्याच्या पुढची होईल 456, किंवा 410ची पहिली झाली तर 460ची पुढची होईल, त्यानंतर 510ची होईल, अशा त्या पुढच्या व्हॅल्यू ॲज इट इज 50ने वाढत जातील. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट कंटूर्स आपल्याला इथं क्लिक करून सेव्ह टू फाईलला क्लिक करायचे. आता कंटूर हा लाईन फीचर आहे, त्यामुळे तो राष्ट्र असेल का व्हेक्टर असेल मग. सो इट इज अ शेप फाईल आउटपुट. वेक्टर. तर ती वेक्टर असणार आहे, लक्षात घ्या, कारण की ती लाईन मध्ये असणार आहे, पॉलीलाईन. ठीक आहे. तर कंटूर्स डॉट एस एस पी नावाचं मी सेव्ह करतो आउटपुट. सेव्हला क्लिक केलं. ठीक आहे. इनपुट डीएम दिला आपण, इथं इंटरवल 50 मीटर घेतलं, आणि त्याला आउटपुट कंटूर आपल्याला कंटूर डॉट एस एच पी त्याला नाव दिले. त्यानंतर रनला क्लिक करतो. ठीक आहे. जसं मी रनला क्लिक करणार, तसं आपला जो एरिया आहे त्याचे कंटूर्स आपल्याला इथे दिसतील.
आणि ह्या कंटूरला प्रत्येक कंटूरला एक एलिव्हेशनची व्हॅल्यू सुद्धा आलेली असणार आहे. त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण त्याला कलर वगैरे थोडा चेंज करून बघूया. त्याला लेबल पण देऊन बघूया आपण. तर कंटूरला शक्यतो आपण बघतो टोपोशीट वरती तर ब्राऊन कलर मध्ये असतो तो. लेबल्स मध्ये त्याला आपण सिंगल लेबल केलं. इथं त्याचं एलिव्हेशन नावाचं एक ॲट्रिब्यूट येतं. त्याच्यामध्ये त्याची हाईट इथं आपण अशा पद्धतीने अप्लाय ओके केलं की हाईट इथं शो करता येते. यू कॅन सी. वा वा. दिसतंय? हम्म. भारीच. समजलं? एनी डाऊट? क्वेश्चन? काय डाऊट्स? आपण जवळपास 4 टूल बघितले. स्लोप, आस्पेक्ट, हिल शेड आणि कंटूर. काय अडचण याच्यामध्ये तुम्हाला? यायचंय? नाही सर ओके, नाही सर ओके.